नमस्कार, मी श्रीकांत पाटील, वय वर्ष 75, राहणार पुणे। आनंदकुंजच्या संबंधी मला माझ्या मित्राकडून कळालं की या ठिकाणी सर्व व्याधीवरती, सर्व आजारावरती, सर्व रोगावरती उपचार होत असतात। आहे ते उपचार सर्व निसर्ग उपचारमधून उपचार होत असतात आणि त्यातून पेशंट्स हे बरे होतात याची मला खात्री झाल्यानंतर मी या ठिकाणी 14 एप्रिल 2025 रोजी ॲडमिशन घेतलेलं आहे। 10 दिवसाकरता मी ॲडमिशन घेतलेलं आहे। मला एकूण 4 व्याधी होत्या। सुरुवातीची व्याधी मला 2005 साली मधुमेह स्टार्ट झाला। त्यानंतर मला गुडघेदुखी सुरू झाली। त्यानंतर मला गेल्या 1.5 वर्षामध्ये कर्करोग झाला, मूत्राशयाचा कर्करोग झाला आणि त्याचबरोबर कॉन्स्टिपेशनचाही त्रास सुरू झाला। हे 4 व्याधीबद्दल उपचार करण्याकरता, निसर्ग उपचार करण्याकरता या ठिकाणी आलो। आनंदकुंज हे एका डोंगरावरती वसलेलं आहे। छानपैकी आहे, वातावरण सुंदर आहे। आम्ही आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात असून सुद्धा हवामान एकदम छान आहे। डॉक्टर साहेबांना पहिल्या दिवशी भेटल्यानंतर डॉक्टर साहेबांनी माझं वजन पाहून घेतलं, माझं वय विचारलं, BP किती आहे याची चेक केली आणि मला पुढील 10 दिवसाचा कार्यक्रम दिला। दररोज तुम्ही शिवांबू घेतलं पाहिजे आणि 8 दिवस तुम्ही उपवास केला पाहिजे। मला थोडं सुरुवातीला अशक्य वाटलं पण 1-2 दिवसानंतर मला ते शक्य झालं। दररोज शिवांबू हे मी कमीत कमी 6-7 वेळा शिवांबू आणि कमीत कमी 3 लिटर पाणी पित होतो। त्यामुळे मला 7 दिवस कुठल्याही प्रकारची भूक लागलेली नाही। 8व्या दिवशी मला डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी डाएट फूड दिलं। दररोजच्या कार्यक्रमामध्ये सकाळी 6 ते 7:15, 7:30 पर्यंत डॉक्टर साहेब व्यायाम, योगा आणि प्राणायाम असे व्यायाम घेत होते। त्यानंतर जे दुखणं आहे, मला आता गुडघ्याचा आजार होता, गुडघ्याचं दुखणं होतं, त्या ठिकाणी ॲक्युपंक्चर होतं। त्यानंतर एक मसाज झाल्यानंतर स्टीम बाथ। मसाजामुळे तुमचं शरीर हे एकदम ताजंतवानं राहतं, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कसलाही त्रास होत नाही। आता मला आज 9 दिवस पूर्ण झाले। माझी गुडघेदुखी गेलेली आहे। मध्ये शुगर टेस्ट केली, ती नेहमी फास्टिंग 125 ते 150 याच्यामध्ये असणार। ते शुगर टेस्टिंगमध्ये मला लॅब टेस्टिंगमध्ये 80 आलेलं आहे आणि ज्या 2-3 व्याधी होत्या त्या पूर्णपणे आता गेलेल्या आहेत। गुडघेदुखी गेलेली आहे, शुगर संपलेलं आहे। शुगर रिव्हर्स करण्याबद्दल साहेबांनी मला डाएट दिलेलं आहे। त्या डाएटचं जर फॉलोअप केला, डॉक्टर साहेबांनी दिलेलं डाएट जर फॉलोअप केला तर शुगरही निघून जाईल आणि मूत्राशयाचा जो आजार आहे, मूत्राशयाचा जो कर्करोग आहे तो सुद्धा या डाएटमुळे 3 महिन्यामध्ये पूर्णपणे संपेल असा विश्वास दिलेला आहे। एकूणच वातावरण या ठिकाणी प्रसन्न, आल्हाददायक आणि या ठिकाणी परत यावं असं वाटणारं वातावरण आहे। त्यामुळं या बाबतीमध्ये ज्यांना इथं आनंदकुंजला यायचं आहे त्यांनी या ठिकाणी यावं, ट्रीटमेंट घ्यावी आणि रोगमुक्त होऊन जावं। याच्यामध्ये तुम्हाला पाणी आणि शिवांबू याच्यामधून तुम्हाला स्वतःला अन्नही मिळतं आणि शिवांबू हे जालिम उपाय आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला अन्न म्हणून याचा उपयोग होत असतो। तरी शिवांबूबद्दल कुणीही आपलं मूत्र आपण कसं प्यावं, तुम्हाला पहिल्या दिवशी थोडंसं घृणा वाटेल त्याच्याबद्दल, पण तसं काही नाही। पहिल्या दिवशी 1-2 वेळा शिवांबू घेतेवेळी जरा तुम्हाला छान वाटणार नाही, पण एकदा तुमची सवय झाली की तुम्हाला छान वाटेल, तुमचे शरीर हलकं होईल आणि जे तुम्ही कुठल्याही व्याधीने ग्रस्त असाल ती व्याधी मुक्त होईल। नमस्कार।